मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 4 ते 6 वर्षाच्या मुलीचा लेहंगा ड्रेस आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शिलाई बघणार आहोत। हे पहा, बघू शकता इथे असा ड्रेस हा तुमचा तयार होणार आहे। तुम्ही नक्की शिलाई करून बघायचा आहे आणि काठपदर साडीपासून सुद्धा अशा पद्धतीचा तुम्ही शिलाई करू शकता। हे पहा, अशा पद्धतीने आपल्या बाह्या सुद्धा तयार होणार आहेत। बघू शकता इथे प्लेटी कशा पद्धतीने आपल्याला टाकायच्या आहेत संपूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत इथे बघायला विसरू नका। सर्वात आधी आपल्याला पुढच्या बाजूची शिलाई करून घ्यायची आहे। इथे बघू शकता गोल आकारमध्ये आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलं। आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला पलटी करायचं आहे। पलटी करून झालेला आहे। आता इथून व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे हा शिल्लक राहिलेला कपडा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता हा कपडा घेतलेला आहे, एकावरती एक ठेवून घेते। 4 इंच घेतला असा, पण मी इथे 4 इंचच घेतलेला आहे। आता अस्तर लावायचं आहे आतल्या बाजूला। हे पण बघू शकता इथे अस्तर सुद्धा त्याच मापाचं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सुंदर अशी आपल्याला इथे डिझाईन तयार करून घ्यायची आहे। पुढच्या बाजूला हे कटिंग केलेलं आपल्याला अशा पद्धतीने अस्तरच्या कापडावरती ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। आता इथे बाहेरच्या बाजूला थोडे थोडे, जास्त पण कट करू नका। हे पहा अशा पद्धतीने थोडे थोडे कट मारून घ्या। ह्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने या थोडे थोडे एकदम सावकाश मध्ये। आणि अस्तरच्या कापडाला काय करायचं, इथे थोडासा कट मारून घ्या अस्तरच्या कापडाला इथे। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ते पलटी करणं सुद्धा आपल्याला सोपं जातं। हे पहा अशा पद्धतीने कट मारून घ्या आणि हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। हे कोपरे व्यवस्थित काढा। हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून हा व्यवस्थित आकार आपला दिसला पाहिजे। दुसरं सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई केलेला आहे, पलटी सुद्धा करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने कोपरे फक्त व्यवस्थित काढायचे आहेत अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसून जाईल। हे दोन्ही सुद्धा सुईचं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे एकदम कडेकडेला एक शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं, अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आहे। बघू शकता इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे, किंवा एक लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि हे तयार केलेले आपण चौकोन आहेत। हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने लावायचे आहेत। हे पहा हे टोक वरच्या बाजूला झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे एक लावायचं आहे। थोडंसं अंतर ठेवून खालच्या बाजूला एक लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे। आता इथे आपल्याला 2 बटन तयार करायचे आहेत। हे पहा असा कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे बटन पकडून पॅक मध्ये आपल्याला दोऱ्याने शिलाई करून घ्यायचं आहे।
इथे हा दोरा आपल्याला कट करायचा आहे पहा अशा पद्धतीने, जास्त जवळ सुद्धा कट करून घेऊ नका। हे पहा अशा पद्धतीने इथे हा कट करून घ्या। हे पहा बघू शकता अशा पद्धतीचं आपलं एक बटन तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे। आता हे तयार केलेले बटन आहे, बघू शकता इथे दोन्ही सुद्धा तयार करून झालं। इथे बरोबर मध्यभागी आपल्याला लावून घ्यायचं आहे, इथे बरोबर मध्यभागी दोन्ही सुद्धा लावून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित आपल्याला गोल आकारामध्ये व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे कडेचे धागे सुद्धा तुम्हाला एक सुद्धा दिसणार नाहीये। हे पहा अशा पद्धतीने थोडासा दोरा त्याला गुंडळून घ्यायचा आहे, पहा असं पॅक करून घ्या। आणि इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला हे पहा बघू शकता इथे कडेला एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने दुसरं सुद्धा बटन अशाच पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा एकदम व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता इथे एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीये। अशाच पद्धतीने बटन सुद्धा इथे लावून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। पहा अशा पद्धतीने दोरा आणि थोडासा कट करताना वरती कट करायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बटन लावून झालेले आहेत। हे पहा तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लावायचे आहेत। आता इथे हा पाठीचा भाग आहे, व्यवस्थित ठेवा आणि शिलाई करून घ्यायचं आहे। आता हा गळा व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने आणि छोटे छोटे कट मारून आपल्याला हा गळा पलटी करून घ्यायचा आहे। हे पहा इथे छोटे छोटे कट मारून घ्या, म्हणजे आकार सुद्धा तिथे तुमचा व्यवस्थित येतो। इथे गळ्याच्या कडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता शिलाई झालेली आहे। पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। इथे हा शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता इथे पूर्ण शिलाई झाली, साईडचा कपडा सुद्धा कट करून घेतला। आता इथे बघू शकता अशा मध्यावरती ठेवून घ्या, बरोबर मध्य झाला पाहिजे। हे अशा पद्धतीने ठेवून घ्या। पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत, कारण की तो ड्रेस ना गळ्यातून घालायला व्यवस्थित बसतो। हे अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यातून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे। पहा इथून हे व्यवस्थित बरोबर हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं। आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी लावून घ्यायची आहे। ह्या बाजूला हुक पट्टी लावायची आहे आणि ह्या बाजूला आपल्याला लूप पट्टी लावायची आहे। अशा पद्धतीने थोडीशी फोल्ड करायचं आहे वरच्या बाजूला, लक्षात ठेवा फोल्ड करायचं आहे वरच्या बाजूला। इथे बघू शकता आपली हुक पट्टी लावून तयार झाली। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लावून घ्यायची आहे। आता इकडच्या बाजूला आपल्याला लूप पट्टी तयार करायची आहे। पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून लावायला सुरुवात करायची आहे आणि वरच्या बाजूला थोडंसं अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। पहा बघू शकता इथे बघू शकता इथे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा पट्टे आपले जॉईन झालेले आहेत। बघू शकता खेचून लावू नका, फक्त व्यवस्थित लावा। आता इथे खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्या, आपल्याला तिथे फ्रिल लावायची आहे, अर्धा इंच सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने। मग इथून आपल्याला इथून मग मार्किंग करायला सुरुवात करायची आहे। पहा
फक्त खाली सोडून द्या. नंतर आपल्याला इथून त्रिकोण समान अंतरावरती करा. हे पहा अशा पद्धतीने जेवढे तुम्हाला करायचे आहेत तेवढे त्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. हे पहा अशा पद्धतीने ते तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत आणि एकसारखं अंतर राहिलं पाहिजे. हे पहा 1 2 3 4 5 6 तयार झालेले आहेत बघू शकता. तेच ह्या पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्या म्हणजे तुमचं तिथे हुकांचं सुद्धा मार्किंग होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने ठेवा समोरासमोर. इथे एक मार्किंग करून घ्या, इथे एक घ्या. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या म्हणजे तुमचे हुक सुद्धा तिथे एकसारखे लागले जातील. आता इथे पाठीमागच्या बाजूला आपल्याला नॉड तयार करायचे आहेत. हे पहा असं ठेवून घ्या, एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे काय करायचं आहे, हे पहा असं ठेवून घेतलं. आता इथून खालून 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. हे पहा इथून खालून 3 इंचावरती एक मार्किंग करून घ्या आणि इकडच्या बाजूला इथून हे पहा असं ठेवा म्हणजे तुमचं मार्किंग तिथे समान होऊन जाईल. इथे सुद्धा एक 3 इंचाचं मार्किंग करून घ्या. त्याच पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा 3 इंच मार्किंग करून घ्या. इकडच्या बाजूला सुद्धा हे पहा असा टेप पकडा, इथे एक 3 इंचाचं मार्किंग करून घ्या. हे लक्षात आलं असेल नक्कीच. आता इथे आपल्याला नॉड तयार करायचे आहे. पहा बघू शकता इथे मी कपडा 3.5 इंचाचा घ्यायचा आहे. थोडीशी मोठी करायची आहे, दिसायला खूप सुंदर अशी दिसते. हे पहा इथे सुद्धा 3.5 इंचाचा घेतलेला आहे आणि इथे बघू शकता किती लांब घेतलेला आहे मी. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घ्यायचं आहे. 25 इंच घेतलेला आहे. आता ही सुईची बाजू आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा ही सुईची बाजू आहे, हा कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि इथे एक कडेला, जास्त कडेला पण घेऊ नका, इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. आणि इथे आल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीने शिलाई घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे आल्याच्या नंतर हे पहा आणि पूर्ण पॅक करून घ्या तिथे. हे पहा अशा पद्धतीने, अशा पद्धतीने थोडंसं आता हे अंतर ठेवून आपल्याला कट करायचं आहे. पहा अशा पद्धतीने छोटे छोटे थोडेसे कट मारून घ्या, जास्त पण घेऊ नका. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा असा कोपरा फक्त हा व्यवस्थित काढा. हे पहा अशा पद्धतीने सुईची करून घ्या. हे पहा बघू शकता इथे टोक सुद्धा आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कोपरा काढायचा आहे. दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे आणि इथे आपल्याला थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. पहा थोडंसं कट करा इथे वाटलंच तर. इथे बघू शकता हे पहा थोडीशी शिलाई मारायची आहे. पहा असं फोल्ड करायचा, हा परत एकदा फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे पूर्ण पॅक करून टाका. दोन्ही सुद्धा बाजूंना नॉड बनवून अशाच पद्धतीने आपल्याला तयार करायचं. इथे पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्या. आता हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे थोड्याशा मोठ्या नॉड काढा, कारण की ते बांधल्याच्या नंतर थोडंसं मोठं असं फूल तयार झालं पाहिजे. त्यानुसार इथे मी लांबच काढलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही काढायचे आहेत. आता इथे काय करायचं आहे, हे पहा असं ठेवायचं आहे. हे पहा हे मार्किंग केलेलं आहे का त्याच्यावरती आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे आणि इथे बरोबर ठेवून घेतल्याच्या नंतर इथे एक शिलाई द्यायची आहे आणि इथे एक शिलाई द्यायची. त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूचं हे पहा ही बाजू आतल्या बाजूला घ्यायची आहे. लक्षात ठेवा. हे पहा सुंदर असा हा ड्रेस तयार होतो. हे पहा हे मार्किंग आहे का त्याच्यावरती असं ठेवून घ्या आणि इथे एक शिलाई द्या आणि इथे एक शिलाई द्या आणि इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने दिसायला खूप सुंदर असं दिसून जातं. इथे बघू शकता नॉड आपल्या तयार झालेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपण इथे शिलाई करून घेतली. दोन्ही सुद्धा बाजूंना बांधताना अशा पद्धतीने ह्या बांधल्या सुद्धा जातात. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, म्हणजे इथं आपली शिलाई दिसणार सुद्धा नाहीये आणि इथून आपले धागे सुद्धा दिसणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करायच्या आहेत. शोल्डर जोडायचा आहे. हे पहा हा पुढची बाजू आहे, ह्याच्यावरती उलटे ठेवून घ्या अशा पद्धतीने आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचा आहे. हे पहा असं ठेवून घ्या. इथे बरोबर अर्धा इंच शिलाईमध्ये
पकडायचं आहे. शोल्डर आपलं व्यवस्थित जॉईन झालेलं आहे, बघू शकता इथे. आता इथे बाही तयार करायची आहे. हे पहा, असं ठेवून घ्या. ही सुईची बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे. अस्तर त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. हे पहा, बघू शकता इथे. सर्वात आधी अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला आतल्या बाजूला. नंतर आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे दोन्ही सुद्धा बाह्या मी त्याच पद्धतीने जॉईन करून घेतलेल्या आहेत. आता हा शिल्लक राहिलेला कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ते कट करायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंचा. आता मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर, म्हणजे त्या कापडावरती सुद्धा होईल. हे पहा, इथे सुद्धा मध्य आहे, असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपले व्यवस्थित झालेले आहे. आता इथे आपल्याला 2 इंच सोडून द्यायचं आहे. हे पहा, इकडच्या बाजूला 2 इंच सोडून द्या. पूर्ण बाहीला चुन्या टाकायच्या आहेत. हे पहा, इकडच्या बाजूला पण फिटिंगच्या बाजूला फक्त घ्यायचं नाही. हे 2 इंच, इकडच्या बाजूला 2 इंच आणि ह्या बाजूला 2 इंच. त्याच पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला 2 इंच. हे पहा, अशी वाटलंच तर लाईन मारून ठेवा. हे पहा, इकडच्या बाजूला पण 2 इंच लाईन मारून ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि इथे सुद्धा मध्य आहे. हे पहा, असं मार्किंग करून ठेवा वाटलंच तर. हे पहा, इथे सुद्धा मध्य आहे, असं मार्किंग करून ठेवा. आता इथे आपल्याला 2 इंच सोडून द्यायचं आहे. हे पहा, इकडच्या बाजूला 2 इंच सोडून द्या. पूर्ण बाहीला चुन्या टाकायच्या आहेत. हे पहा, इकडच्या बाजूला पण फिटिंगच्या बाजूला फक्त घ्यायचं नाही. हे 2 इंच, इकडच्या बाजूला 2 इंच आणि ह्या बाजूला 2 इंच. त्याच पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला 2 इंच. हे पहा, अशी वाटलंच तर लाईन मारून ठेवा. हे पहा, इकडच्या बाजूला पण 2 इंच लाईन मारून ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि इथे सुद्धा मध्य आहे. हे पहा, असं मार्किंग करून ठेवा वाटलंच तर. हे पहा, इथे सुद्धा मध्य आहे, असं मार्किंग करून ठेवा. आता इथे आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा, हे मार्किंग आहे 2 इंचाचं. थोडंसं त्याच्या पुढे आपल्याला अशा पद्धतीने सोडून द्यायचं आहे. हे पहा, एवढं तरी अंतर सोडून द्या. हे पहा, इथे सुद्धा सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने. तिथून पुढून आपल्याला टाकायला सुरुवात करायची आहे, म्हणजे फिटिंगला बाही तुम्हाला जोडायला पुरेल. हे पहा, इथून ह्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला करायची आहेत अशा पद्धतीने इकडच्या बाजूला, आणि खालच्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला करायची आहेत. हे पहा, चुन्या टाकून झाले. आता इकडच्या बाजूला एवढं अंतर लक्षात ठेवायचं आहे. याच्या समोर नाही तर मार्किंग करून ठेवा, असं म्हणजे फिटिंगला जोडायला बाही सुद्धा आपली तिथे पुरेल. इथे मध्याचं मार्किंग आहे, बघू शकता. इथे कट आहे, पाठीमागच्या बाजूला असं मार्किंग करून ठेवा. आता इथून इकडच्या बाजूंची चुन्या आपल्याला टाकून घ्यायची आहेत. हे पहा, इथून सुरुवात करायची आहे. आता इकडच्या चुन्यांची तोंड आपल्याला ह्या बाजूला इकडच्या बाजूला अशा पद्धतीने करून घ्यायची आहेत. आता इथे बघू शकता, हे मध्यापासून व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पुढच्या बाजूला हा काठ आपल्याला वापरायचा आहे. इथे बाही तयार झाली, बघू शकता. इथे पुढच्या बाजूला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. तुम्ही लेस सुद्धा वापरू शकता. आता इथे हे अशा पद्धतीने हे मी कट करून घेते सुरुवातीला, जेवढा अस्तरचा कपडा लागतोय तेवढा. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे आपल्याला अस्तर वरच्या बाजूला ठेवायचं आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती, आणि जॉईन करून घ्यायचं आहे.
आता इथे हे जॉईन करून घ्यायचं आहे. पहा ह्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला उलटा ठेवायचा आहे. इथून बरोबर थोडंसं पुढे घ्या, हे पहा अशा पद्धतीने, आणि इथून जॉईन करायला सुरुवात करायची आहे. आता इथे हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे. इथे शिलाई दिलेली, हे पहा आतल्या बाजूला घेऊन एकदम इथे कडेकडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्या इथे तयार झालेले आहेत, बघू शकता. हे पहा दिसायला सुंदर अशी बाही दिसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर आता इथे आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. बाही जॉईन करायला इथे मध्यापासून व्यवस्थित सुरुवात करायची आहे. हे पहा बाहीचं सुद्धा मध्य इथे मार्किंग केलेला आहे, असा ठेवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने, आणि मध्यापासून जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता इकडच्या बाजूने जॉईन करून घ्यायची आहे. आता एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला, आणि दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाह्या इथे जॉईन करून झालेल्या आहेत. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. हे पहा असं पकडायचं आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून सर्वात आधी अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने आपल्याला सर्वात आधी अशी शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर त्यातल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे. आता इथे फिटिंग करायचे आहे. हे बघू शकता इथे कटिंगच्या वेळेस हे मार्किंग आहे, बघू शकता असं केलेलं. आता जो दंडगेर आहे मोजून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या मुलीचा जो दंडगेर असेल तो इथे तुम्ही टाकायचा आहे. इथे दंडगेर 4 आहे, तर मी 4 वरती मार्किंग करून घेते. इथे बघू शकता 4 दंडगेर आहे, तर मी इथे 4 वरती मार्किंग करून घेतलं. इकडच्या पण बाजूला मी 4 वरतीच मार्किंग करून घेते. दोन्ही सुद्धा बाजून आपलं म्हणजे समान मार्किंग होऊन जाईल. हे पहा इथे सुद्धा मी 4 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता फिटिंगची लाईन आहे. हे पहा असा टेप ठेवायचा आहे आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे फिटिंग करण्याची. आता इकडे सुद्धा बघू शकता हा दंडगेर इथे मार्किंग आहे, ही लाईन आहे. हे पहा असा टेप ठेवायचा आहे आणि अशी लाईन ओढून घ्यायची. इथे तुम्ही पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. दोन्ही सुद्धा बाजूची आपली इथे फिटिंग झालेली आहे, बघू शकता. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. इथे खालच्या बाजूला आपल्याला फ्रिल तयार करायची आहे. हा कपडा काढून घेतला होता कटिंगच्या वेळेस, बघू शकता इथे. आता हा कपडा आपल्याला एकाला एक जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा वरती ठेवा आणि हा त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून एक शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा बघू शकता अशा पद्धतीची शिलाई मारायची आहे, जेणेकरून धागे निघणार नाहीयेत. हे पहा बघू शकता. आता इथे सुद्धा एकदा फोल्ड करायचं आहे, परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने करायचं आहे. आता इथे पूर्ण खालच्या बाजूला आपल्याला हे पहा बघू शकता एकदा फोल्ड करायचं आहे, परत एकदा फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने इथे बरोबर एक शिलाई मारून घ्यायची आहे.
हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने पूर्ण हे व्यवस्थित तुम्ही तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे जेणेकरून धागे सुद्धा निघणार नाहीयेत। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। हे पहा हा कपडा, ही सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा। अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि हे पहा असं ह्याच्यावरती ठेवून सुरुवातीला थोडंसं सरळ घ्यायचं आहे। हे पहा थोडंसं नॉर्मल, पूर्ण बंद करून घेते ते। हे पहा अशा पद्धतीने। आता इथून आपल्याला अशा पद्धतीच्या चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। हे पहा इथूनच सुरुवात करायची आहे, एकदम सावकाशमध्ये अशा पद्धतीने एकसारख्या फक्त आले पाहिजेत। हे पहा अशा पद्धतीने टाकायच्या आहेत। बघू शकता इथे अशा पद्धतीने, म्हणजे ते दिसायला सुद्धा एकसारखं होईल तुमचं तिथे। हे पहा इथे बघू शकता कडेपर्यंत आपण प्लेटी टाकून घेतलेल्या आहेत। हे पहा एकसारखं अशा पद्धतीने आलं पाहिजे। इकडच्या बाजूला सुद्धा बघू शकता तुम्ही। हे पहा आता ह्याच्यावरती परत इथे एक कडेला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे तुमचे धागे निघणार नाही। आता इथे एकदम कडेला हे पहा अशा पद्धतीने हा कपडा खालच्या बाजूला घ्यायचा आहे। एकदम कडेला एक बघू शकता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपल्या प्लेटी व्यवस्थित तयार झालेल्या आहेत आणि आपण दाबटीप सुद्धा टाकून घेतली। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा टाकायच्या आहेत आणि एकसारख्या टाका, म्हणजे दिसायला आणखीन त्या सुंदर अशा दिसून जातील। आता आपल्याला इथे लेहंगा तयार करायचा आहे। हे पहा हे अस्तर कटिंग करून घेतलेलं होतं आणि हा कपडा सुद्धा आपण लेहंग्यासाठी कट करून घेतलेला होता। हे पहा बघू शकता पाठीमागचा एक भाग आणि पुढचा एक भाग। आता आपल्याला खालच्या बाजूला लेहंगा घेर तयार करायचा आहे। इथे बघू शकता कटिंगच्या वेळेस केलेलं मार्किंग आहे, ह्याच्यावरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे। आता ह्याच्यावरती हा कपडा अशा पद्धतीने, ही सुईची बाजू आहे आणि आतली अस्तरची बाजू। आता इथे हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। इथे मार्किंग आहे बघू शकता, ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घ्या आणि इकडे ह्याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा इथे ठेवून ह्याच्यावरती सुद्धा असं मार्किंग करून घ्या आणि तिथपर्यंत आपल्याला प्लेन शिलाई करायचं आहे। लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पुढे आले तरी चालेल, इथपर्यंत एवढा भाग आपल्याला प्लेन शिलाई करायचा आहे। नंतर पुढच्या बाजूला आपल्याला प्लेटी तयार करायच्या आहेत। आता हे पहा बघू शकता अशा पद्धतीने इथून आपल्याला प्लेन शिलाई करायचं आहे अशा पद्धतीने। आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। हे पहा थोड्या मोठ्या मोठ्या टाका, म्हणजे काय होईल तुमचा घेर सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल तिथे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, अशा पद्धतीच्या प्लेटी तयार करायच्या आहेत। बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने। हे पहा परत एकदा अशा पद्धतीने आपल्याला प्लेटी तयार करायच्या आहेत। व्यवस्थित करा सावकाशमध्ये, म्हणजे खालचा घेर सुद्धा आपला व्यवस्थित होऊन जातो। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला प्लेटी तयार करायच्या आहेत। हे पहा इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे प्लेटी तयार करायच्या आहेत। एकसारख्या घ्या, म्हणजे दिसायला आणखीन ते सुंदर असं दिसणार आहे। इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंच्या प्लेटी टाकून झालेल्या आहेत। ह्याच्या सुद्धा मी त्याच पद्धतीने टाकून घेतलेल्या आहेत। हे पहा इथे बघू शकता एकदम व्यवस्थित टाकायचे आहे आणि सावकाशमध्ये टाकून घ्यायचे आहेत, एकसारख्या फक्त तिथे आल्या पाहिजेत। आता इथे बघू शकता हा लेहंगा घेर आहे, प्लेटी टाकलेल्या आहेत। हा दुसरा घेर आहे, बघू शकता इथे प्लेटी सुद्धा टाकलेल्या आहेत। आता त्याच्यावरती हा आपल्याला उलटा ठेवायचा आहे पहा अशा पद्धतीने। ही कमरेकडची बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे। पहा ही कमरेकडची बाजू आहे। फिटिंग करताना नेहमी लक्षात ठेवा अशा पद्धतीने
खालचा घेर आहे, हा वरचा घेर आहे. अशा पद्धतीने कमरेकडच्या बाजूला असा ठेवून घ्यायचा आहे. आणि इथे मार्किंग आहे बघा, आपण कटिंग करताना केलेलं. हे पहा इथे सुद्धा मार्किंग आहे. खूप सोपी पद्धत आहे. हे पहा इथून सुरुवातीला फिटिंग करत करत यायचं आहे. अशा पद्धतीने इथे थोडंसं बंद करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. मग थोडंसं आपल्याला क्रॉस घ्यायचं आहे नॉर्मल. हे पहा अशा पद्धतीने क्रॉस घ्यायचा आहे. आता इथे आल्याच्या नंतर अस्तर पाठीमागच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचं आहे अस्तर. हे अस्तर सुद्धा ह्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा इथे बघू शकता. फक्त हे दोन्ही सुद्धा पकडायचं आहे आपल्याला. फक्त हे दोन्ही पकडायचं आहे आपल्याला. आता इथे आल्याच्या नंतर हे पहा अशी फिटिंग घ्यायची आहे. फक्त हे दोन्ही पकडायचं आहे. खालीपर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ह्यालाच फक्त खालीपर्यंत शिलाई मारायची आहे. आता ह्याच्यावरती पुन्हा एक डबल शिलाई इथे एक मारायची आहे. म्हणजे ते व्यवस्थित आपलं पॅक होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने हा कपडा खालच्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण खालीपर्यंत डबल शिलाई मारायची आहे. म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने ही शिलाई मारून झाली. आता ह्याला शिलाई मारून झाल्याच्या नंतर हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथून वरून आपल्याला शिलाई अस्तरच्या कापडाला घ्यायची आहे. फक्त अस्तरच्या कापडाला घ्यायची आहे. हे पहा हा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि इथे फक्त अस्तरच्या कापडाला शिलाई घ्यायची आहे. खालीपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे हा कपडा आहे बघा. बघू शकता इथे थोडासा फोल्ड करा. इकडच्या बाजूने सुद्धा थोडासा फोल्ड करा. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती शिलाई मारून घ्या. म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित सुद्धा दिसेल आणि तुमच्या तिथे धागे सुद्धा निघणार नाहीत. आता आपल्याला इकडच्या बाजूची फिटिंग करायची आहे. हे पहा इथे कट आहे, मार्किंग आहे. बघू शकता इथपर्यंत थोडासा असा क्रॉस यायचा आहे. त्याच पद्धतीने इकडच्या बाजूची केली त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूची सुद्धा फिटिंग करायची आहे. दोन्ही सुद्धा बाजूंची इथे आपली फिटिंग झालेली आहे. बघू शकता. आपण इथे सुईचं करून घेऊया. हे मी सुईचं करून घेतलं. बघू शकता आता इथे फिटिंग. हे पहा हे पहा बघू शकता. इकडची बाजू सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने फिटिंग होते. दोन्ही जर हे तुम्ही वेगवेगळे भाग जर केले, हा सुद्धा आणि हा सुद्धा, हे पहा अशा पद्धतीने आपली फिटिंग झालेली आहे. बघू शकता आतल्या पण बाजूला. हे पहा अशा पद्धतीने. आणि तुमचा घेर सुद्धा दिसायला तिथे खूप असा व्यवस्थित दिसणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, इथपर्यंत जॉईन करायचं आहे क्रॉसमध्ये. ज्या पद्धतीने आता मी दाखवलं त्या पद्धतीने. आणि नंतर सेपरेट घ्यायचं आहे. म्हणजे तिथे दिसायला आणखीन घेर सुद्धा तुमचा मोठा होऊन जाणार आहे. तिथे हे अस्तरचा कपडा आहे. बघू शकता. आता इथे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. सर्वात आधी एकदा फोल्ड करायचं आहे. परत एकदा अशाच पद्धतीने थोडंसं पकडा अशा पद्धतीने आणि परत एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण घेरला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला साडीचा काठ वापरायचा आहे. बघू शकता इथे तुम्ही लेस सुद्धा वापरू शकता. मॅचिंगची लेस सुद्धा तुम्ही वापरू शकता. दिसायला असा खूप सुंदर असा हा ड्रेस सुद्धा दिसतो.
इथे सुरुवातीला काय करायचं आहे, हे पहा थोडंसं फोल्ड करायचं आहे, परत एकदा फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपले तिथे धागे सुद्धा दिसणार नाही। आता ही सुईची बाजू आहे, अशा पद्धतीने ही सुद्धा आपल्या खालच्या लेहंग्याची सुईचीच बाजू आहे। हे पहा त्याच्यावरती आपल्याला हे अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे, बघू शकता इथे। आणि इथून जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। हे पहा बघू शकता अशा पद्धतीने खालचा घेर सुद्धा असा सुंदर असा होणार आहे। आता इथे आल्याच्या नंतर इथपर्यंत आपण जॉईन करत आलो, थोडंसं हे ओपन करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं हे ओपन करून घ्या इकडच्या बाजूचं। आता हे थोडंसं पुढे शिलाई करत घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे हा कपडा हे पहा बघू शकता, हे पण ओपन केलेला आहे। हा कपडा ह्याच्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा डबल घडी करून घ्या म्हणजे धागे निघणार नाहीत। हे पहा अशी शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली। आता इथे आल्याच्या नंतर हे पहा हे दोन्ही पण पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा पकडून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि पॅक अशा पद्धतीने पॅक शिलाई मारून घ्या दोन्हींना पण। अशा पद्धतीने पॅक शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाली बघू शकता। आता इथे इथून सुरुवात करायची आहे। हे पहा इथे शिलाई मारून घ्यायची आहे। हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे इथपर्यंत हे पहा झाला व्यवस्थित आपला तिथे जॉईंट सुद्धा बघू शकता। आता हे पहा दिसायला ते सुद्धा ते हे पहा व्यवस्थित दिसणार आहे। हे पहा अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा वाटलं तर एक शिलाई मारून घ्या थोडीशी, म्हणजे तो कपडा व्यवस्थित होईल। इथे आपला पूर्ण घेर आपला शिलाई करून झालेला आहे बघू शकता। आता इथे आपल्याला दाबटीप टाकायची आहे। हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आणि इथे एक कडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे। बघू शकता हा मी कपडा घेतलेला आहे, जेवढी कंबर असेल त्याच्यापेक्षा थोडंसं 2 इंच आपल्याला जास्त कपडा घ्यायचा, एवढं लक्षात ठेवा। इथे मी असा 5 इंच कपडा घेतलेला आहे बघू शकता आणि इथे जेवढी माझी कंबर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मी 2 इंच जास्त घेतलेला आहे। हे पहा कारण की इथे काय करायचं आहे आपल्याला एकदा फोल्ड करायचा आहे इथे आणि परत एकदा फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने, त्याच्यामुळे नेहमी 2 इंच कपडा इथे आपल्याला जास्त वापरायचा आहे। आता आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे। हे पहा एकदा फोल्ड करा, परत एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। इथे बघू शकता फिटिंग आहे, हे पहा लक्षात घ्यायचं आहे। इथून आपल्याला बेल्ट जॉईन करायला सुरुवात करायची आहे, असं मार्किंग करून ठेवा। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा इकडच्या बाजूला इथे फिटिंगचं लक्षात ठेवा। आता इथून आपल्याला हे पहा अशा पद्धतीने कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। हे अस्तरची बाजू लक्षात ठेवा। आता त्याच्यावरती आपल्याला हे फोल्ड केलेलं बघू शकता इथे हे फोल्ड केलेलं ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे। हे पहा बरोबर ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कमरेला। हे पहा इथून सुरुवात करायची आहे आपल्याला आणि अर्धा इंच शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या तुम्ही। हे पहा बघू शकता कपडा सापडू देऊ नका आतमध्ये। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण कमरेला आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता इथपर्यंत आपण शिलाई करत आलेलो आहे। इथे हे अशा पद्धतीचं आपण शिलाई करून घेतलं होतं। आता इथे काय करायचं आहे आल्याच्या नंतर एकदा फोल्ड करायचं आहे,
परत एकदा फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा दोन्ही सुद्धा मग एकसारखं तुमचं होऊन जाईल तिथे हे पहा अशी शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर इकडच्या बाजूला अशा पद्धतीने पकडून किंवा अशा पद्धतीने पकडा हे पहा इथून शिलाई घ्या मग त्याच्यावरती म्हणजे पूर्ण व्यवस्थित दिसेल तुम्हाला तिथे हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या वाटलं त्या कापडावरती म्हणजे दोन्ही तुमचं एकसारखं तिथे होऊन जाईल हा पण कपडा आणि हा पण कपडा हे पहा अशा पद्धतीने होऊन जाईल इथे बघू शकता व्यवस्थित आपली शिलाई करून झाली अशा पद्धतीने झालेला आहे आता इथे हे पहा हे वरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे आपल्याला थोडासा कपडा असा फोल्ड करायचा आहे बघू शकता इथे हे पहा जर नाही डायरेक्टली ठेवायला अशा पद्धतीने मग ते ठेवावं लागतं इथे बघू शकता नाही जमलं थोडासा फोल्ड करा इथे एक शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल आणि नंतर ठेवला तरी सुद्धा चालेल आता इथे बघू शकता इथपर्यंत आपण शिलाई मारत आलो अशी सरळ शिलाई पुढे घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने मग पूर्ण हे आपल्याला शिलाई करत पुढे घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण तिथं बंद करून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपला नेफा तयार झालेला आहे बघू शकता इथे हे पहा इकडची पण बाजू तुम्ही बघू शकता एकसारखं आलेलं आहे तुम्ही अशाच पद्धतीने शिलाई करायचं आहे आणि इथे हे ओपन राहिलेलं आहे ह्याच्यातून आपण नाडी ओवून घ्यायची आहे कमरेला बांधण्यासाठी हे पहा अशा पद्धतीने आपण इथे नेफा तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी नाडी सुद्धा तयार करून घेतलेली आहे नाडी कधी सुद्धा कॉटनच्या कापडाची तयार करायची आहे हे पहा ओवून घ्यायचं आहे पिनाचा वापर करा इथे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ओवून घ्यायची आहे बघू शकता इथे नाडी सुद्धा ओवून घेतलेली आहे अशा पद्धतीने बांधून आपल्याला हे पहा एवढी जास्त ठेवा म्हणजे व्यवस्थित तुमची होऊन जाईल आणि आतल्या बाजूला इथे बघू शकता आपला लेहंगा ड्रेस पूर्ण तयार झालेला आहे तुम्ही काठपदर साडीपासून सुद्धा शिलाई करू शकता हे पहा अशा पद्धतीने आपण इथे लटकन सुद्धा बसवलेले आहेत बघू शकता आपला घेर खूप मोठा असा झालेला आहे सुंदर अशा आपण इथे प्लेटी सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत बघू शकता आपला वरचा नेहपा सुद्धा खूप व्यवस्थित झालेला आहे कशा पद्धतीने तयार करायचं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे हे पहा बघू शकता वरचा टॉप सुद्धा आपला आपण पाठीमागच्या बाजूला बेल्ट सुद्धा लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली बाही सुद्धा तयार झालेली आहे बघू शकता इथे हे पहा इकडची सुद्धा बाही तुम्ही बघू शकता हे पहा पुढे असं आपण पॅच तयार करून घेतला आणि त्यामध्ये बटन सुद्धा अशा पद्धतीने आपण बसवून घेतलेले आहेत बघू शकता इथे अशाच पद्धतीने तुम्ही काठपदर साडीपासून सुद्धा तयार करू शकता घरच्या घरी कुठलाही कार्यक्रम असू द्यात तुमचा लग्न समारंभ असू द्यात नक्की अशा पद्धतीचा ड्रेस तुम्ही शिलाई करायचा आहे दिसायला सुंदर असा हा ड्रेस तयार होतो आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगायचं आहे माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद